नमस्कार. आपण समओवी अमृतानुभव ऐकत आहोत. त्यातल्या या तिसऱ्या भागामध्ये आपण वाचा ऋण परिहार हे तिसरं प्रकरण आता आपण ऐकणार आहोत. आणि आधीच्या दोन प्रकरणांप्रमाणेच मी प्रत्येक 4 ओवी म्हटल्यानंतर त्याचा अर्थ पण वाचणार आहे. या बोधाचे गजरे जीवात्म्याची झोप नुरे, तरी निद्रेचे ऋण नसरे, ती जागृतीची निद्रा की. एरवी पराची वाणी चौघी, जीवा मोक्षाच्या उपयोगी. जर अविद्येसवे आपणही अंगी, नाशती साज. हातपाय देहासवे, जाती इंद्रिये मनासवे. जैसे जाई सूर्यासवे, किरण जाळ. ना तरी निद्रा सरण्या आधी, स्वप्नांची सरे गर्दी. तैशा अविद्ये संबंधी, वाणी या नष्टती. आपण आता अर्थ ऐकूयात. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या 4 प्रकारच्या वाणीने आत्म्याची झोप म्हणजे अज्ञान निवृत्त झाले तरी ते संपूर्ण फिटत नाही, कारण तो जागेपणा झोपेसारखा असतो. अविद्येच्या बंधनापासून परादी 4 वाणी मोक्ष प्राप्त करून देण्यास उपयोगी आहेत. पण अविद्येबरोबर आपल्या स्वरूपाचा त्या नाश करून घेतील तरच त्या मोक्षोपयोगी आहेत. देहाचा नाश झाल्याबरोबर हातपाय जातात. मनाचा लय झाला की इंद्रियांचाही होतो. सूर्याबरोबर जशी किरणे जातात किंवा झोप संपताच स्वप्नाचा नाश होतो, त्याप्रमाणे अविद्येच्या नाशाने परादी 4ही वाणींचा नाश होतो. आता पुढच्या ओव्या ऐकू. लोहाचे भस्म होते, ते रसायन रूपे जगते. लोहाचे भस्म होते, ते रसायन रूपे जगते. जळोनी इंधन येते, वन्ही दशेसी. लवणविरे अंगे, परी जळासी स्वाद लागे. निज मरोनी निद्रा जगे, जागृता अवस्थेत. नीज मरोनी निद्रा जगे, जागृता अवस्थेत. तैशा अविद्येसवे, या 4ही वाणी जाती जीवे. परी सोहम स्फुरणाचे नावे, उठतीच त्या. हा तत्वज्ञान दिवा, मरमरोनी यांनी लावावा. तरी हा क्षीणची आगवा, बोधरूप आत्म्यासी. याचा अर्थ आपण ऐकू. जळूनही लोह भस्म रूपानं जिवंत असतं. लाकूड जळून गेलं तरी निखारा शिल्लक राहतो. स्थूलपणाने पाण्यात विरघळलेलं मीठ स्वाद रूपानं असतंच. झोप संपली तरी जागृती रूपाने ती झोप जिवंत राहते. 4ही वाणी स्थूल रूपाने अविद्येबरोबर नाहीशा झाल्या तरी तत्वज्ञानाच्या रूपाने उत्पन्न होतात. या 4 वाणींनी स्वतः मरून तत्वज्ञानाचा दिवा लावावा हे ठीक, पण शुद्ध बोधाच्या दृष्टीने ही कटकटच आहे. आता पुढची ओवी ऐकू.
येऊनी स्वप्नी नेई, जाता जागृतावस्था दावी, दोन्ही स्थिती नांदवी, निद्रा जैसी. ऐशी अविद्या जिवंत झाली, मिथ्या बोधा शोधित आली, तीच उठे मेलेली यथार्थ बोधी. परी जिती वा मेली, अविद्या बंध आवळी, देहबंधी वा मोक्षी घाली, बोधोनिया. मोक्षची जर बंध होय, तर मोक्ष शब्दा अर्थ काय? म्हणून वायाची यासी ठाव, अज्ञाना घरी. याचा अर्थ ऐकूयात. स्वप्नप्राप्ती झोप आल्यावर होते आणि ती गेली की पुरुषाला स्वस्वरूप म्हणजे जागृती आणते. एक झोपच स्वप्न आणि जागृती या दोन्ही दशा दाखवते. मी मनुष्य आहे इत्यादी अनन्य बोधाची प्राप्ती जिवंत अविद्या करून देते आणि तिचा स्थूल रूपाने नाश झाला की मी ब्रह्मरूप आहे असा यथार्थ बोध होतो. जिवंत अगर मेलेली अविद्या बंधन करतेच. मेलेली अविद्या जीवाला मोक्षात अडकवून टाकते, जीवाला बंधात जखडून टाकते. मोक्ष म्हणजेही बंधनच असेल तर त्या मोक्षाला तरी काही अर्थ आहे का? अरे ह्याचा बडेजाव काय तो अज्ञानाच्या घरी म्हणजे असेल. पुढच्या ओळी ऐकू. बागुल बुवाचे मरणे, तोषावे की बालपणे, इतरा तो नसे मग कोणे, मग कोणे मानावा मृत्यू तयाचा. नसलाची घट फुटला मानी, नागवलो म्हणे मी जनी, अहो तया का कोणी शहाणा म्हणे. म्हणून बंधची तर मिथ्या, मग मोक्ष कोठे कैसा जाणावा. परी अविद्येने मरोनी तया, नावरूपासी आणले. आणि बंधक ऐसे शिवसूत्राचे मिशे, निश्चये म्हटले असे सदा शिवेची. याचा अर्थ ऐकूयात. बागुलबुवाच्या मृत्यूनं बालकास आनंद व्हावा हे ठीक. इतरांना तो बागुलबुवा नसतोच, मग त्याचा मृत्यू कोणी मानावा. नसलेला घट फुटल्यावर फार नुकसान झालं असं म्हणणाऱ्या अज्ञानी लोकांना बंधमोक्ष खरे आहेत असं खुशाल म्हणू द्या. बंधच जर मिथ्या तर मोक्ष तरी खरा कशावरून. अविद्येने स्वतः मरून मोक्षाला जागा करून दिली. आणि शिवसूत्रामध्ये शंकरांनीही ज्ञान बंधच आहे असं स्पष्ट म्हटलं आहे. पुढच्या ओळी ऐकू. वैकुंठींच्या त्या सुजाणानेही, सत्वगुणाचे पाशे जीवबद्ध होई, ऐसे गीताशास्त्रदिकांचे ठाईही बहुत सांगितले. परी शिवे की श्री वल्लभे, म्हटले जरी याची लोभे, तरी न बोलताही हे लाभे, ऐसेची मानू आम्ही. जो आत्माची ज्ञान निखिल, तोही जर घे ज्ञानाचे बळ, तर सूर्य प्रकाशावया अन्य सबळ, चिंती काय. आत्म्यासी
ज्ञाने संतोषा होय, तर ज्ञानित्व व्यर्थ जाय. दीप शोधी दिव्यासी अन्न, तर विसरेची स्वतःसी. तर विसरेची स्वतःसी. याचा अर्थ ऐकू. जीव सत्वगुणाने ज्ञानपाशात बद्ध होतो, असे भगवान विष्णूंनीही सविस्तर सांगितले आहे. हे आम्ही प्रमाण मानतो. याचे कारण ती शंकरांनी किंवा विष्णूंनी सांगितली असेच नाही, तर आमचा स्वतःचा अनुभव तसाच आहे ना. वृत्तीज्ञानाचा आधार जर शुद्ध आत्मस्वरूप ज्ञान घेईल, तर सूर्याने उगवण्यासाठी कोणाची मदत घ्यावी अशी काळजी करण्यासारखं नाही का? शब्दज्ञानाला वृत्तीज्ञानाने जर मोठेपण येईल, तर ते मूलभूत ज्ञान व्यर्थच होईल. दिवा जर एखादा पदार्थ पाहण्याकरिता दुसऱ्या दिव्याची अपेक्षा करील, तर तो स्वरूपाला विसरला म्हणावं. पुढच्या ओळी ऐकू. आपुले तर आपणापाशी आहे, हे न जाणता देशोदेशी जाये. आपणासी शोधित राहे, हे कैसे होय. परी बहुतकी दिसांनी स्वतःसीची आठवूनी. म्हणे मज मी गवसुनी, कैसे रिझावे. तैसे आत्म्याने ज्ञानरूप, सोहम वृत्तीचे ज्ञाने अमाप. स्वरूप निश्चय करावा आपोआप, तर ते बंधनची. ज्ञानची आत्मस्वरूपी बुडे, म्हणून तेथ भार न पडे. ज्ञानेही मोक्ष घडे, परी ते निमाल्याने. याचा अर्थ ऐकूयात. आपण आपल्याजवळ नित्य असताना भ्रमाने मी हरवलो असा निश्चय करून देशोदेशी आपला शोध करावा. असा भ्रम कोणाला कदाचित झाला आणि काही दिवसांनी आपलेपण त्याला आठवले की तो म्हणेल की मी हरवलो होतो, पण आता सापडलो. त्याच्या या म्हणण्याने त्याला आनंद कसा होईल? कदाचित मानू लागला तर तोही त्याचा भ्रमच होय. आत्मा मूळचा ज्ञानरूप असताना सत्वगुणासंबंधी मी स्वतः ज्ञानरूप परमात्मा आहे असं म्हणेल, तर तेच ज्ञान भ्रम आणि तोच बंध होय. मूळ स्वरूप ज्ञान विसरून गेल्यामुळे ग्रंथातून वृत्तीरूप ब्रह्मज्ञानाने पुष्कळ वर्णन केलेले आहे. आम्हास त्याचं महत्व वाटत नाही. ज्ञानानं मोक्ष घडतो हे खरं. पुढच्या ओव्या ऐकू. म्हणून परादिजा चार वाचा, तो चौअंगाचा शृंगार देहाचा. ऐसा अविद्या मूलक जीवत्वाचा, अविद्या नाश करी. अविद्या स्वतःशी उदास करी ज्ञानाग्रीत प्रवेश. परी तेथ भस्मलेश बोधाचा उरे. अंगी लाविता विभूती, ते परमाणूही झडती. परी पांडुरत्वे कांती, राहे जैसी. जळा वेगळा जळी, अंती कापूर न दिसे मुळी. परी उरे परिमळी, जैसा की. याचा अर्थ ऐकूयात. मूळची जी अविद्या, तिच्यापासून परा आदी चार वाणी भरभराटीस आल्या. त्यासह
या जीवाने देहत्याग केल्यावर ती स्वतःही नाश पावते. शरीररूपी लाकडे ही कंटाळून ज्ञानरूपी अंगीत शिरली. शरीररूपी लाकडे ही कंटाळून ज्ञानरूपी अग्नीत शिरली तरी त्यांचा समूळ नाश न होता बोधरूपी भस्माचा अंश उरतोच. भस्म अंगाला लावल्यावर त्याचे स्थूल परमाणू कण जरी दिसेनासे होतात तरी ते अंगावर असतात. पाण्यात मिसळल्यावर कापुराचे अस्तित्व झाकत नाही, वास पाण्याला येतोच. ओहळा जैसे पाणी पाणीपणे नसे तरी ओलाव्याचे मिशे असे चिते. ना तरी माध्यान्ह काळी छाया न दिसे वेगळी ती राहे पायातळी शिरोनिया. तैसे ग्रासूनी दुसरे स्वरूपाकारे आपुलेपणे उरे ज्ञान जे का. ते ऋणशेष वाचेनेया न फेडता ये मरोनिया ते म्या पडोनी पाया सोडविले. म्हणून परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी ती या निस्तराव्या लागती ज्ञानी अज्ञानींची. या ठिकाणी या प्रकरणातल्या 33 ओव्या समाप्त झाल्या. या शेवटच्या 5 ओव्यांचा आपण आता अर्थ ऐकूयात. ओहळाला पाणी नसलं तरी जागोजागीच्या ओलसरपणावरून ओहोळ कळतो. 12 वाजण्याच्या वेळी आपली छाया वेगळी दिसत नाही, पण ती पायाखाली लपून असते. त्याप्रमाणे अद्वैती बनून मूळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्वबोधाच्या आपलेपणाने उरतोच. तेच हे वाचा ऋणशेष होय. आपण मरून ते फेडावे म्हटले तरी ते फिटत नाही. म्हणून मी श्री गुरुचे चरण वंदून फेडले. म्हणून ज्ञानी आणि अज्ञानी अशा सर्व पुरुषांनी या परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी 4 वाणींचे ऋण फेडावे. याप्रमाणे श्री अमृतानुभव ग्रंथातील वाचाऋण मोचन किंवा वाचाऋण परिहार नावाचं 3रं प्रकरण इथे समाप्त झालं. पुढच्या भागात आपण 4थं प्रकरण ऐकूयात.